मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन। दिवाळीमध्ये पुन्हा ठाकरे बंधूंची भेट। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ असताना निवडणुकांना सामोरं कसं जाता? राज ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांना सवाल। मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, राज ठाकरेंची मागणी। महाविकास आघाडीचा राज्य निवडणूक आयोगावर प्रश्नांचा भडीमार, तर विरोधकांचे मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार, राज्य निवडणूक आयोगाचं आश्वासन। निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी राज उद्धव एकाच गाडीतून रवाना। आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी ठाकरे बंधू साथ। निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर। 6 नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदार यादी देण्याचे आदेश। 14 नोव्हेंबरपर्यंत हरकती घेता येणार, तर 10 डिसेंबरला मतदार यादी जाहीर होणार। संग्राम जगतापांच्या वादग्रस्त विधानावर अजित पवारांचं मौन। आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा, अजितदादांच्या आमदार नेत्यांना बैठकीतून सूचना। मराठा जी.आरला हात लावा मग दाखवतो, मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना थेट इशारा। तर जी.आर रद्द करणार जरांगेंना घाबरत नाही, नवनाथ वाघमारेंचा पलटवार। रवींद्र धंगेकरांचे सर्व आरोप खोटे, आरोप सिद्ध करा समीर पाटलांचं आव्हान। तर धंगेकरांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचाही इशारा। लखनौमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अटकाव। पुतळा उभारणीत महापालिकेकडून आडमुठी भूमिका। उत्तर प्रदेशमधील मराठी समाज आक्रमक। खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास 6 लाखांची, तर जखमींना 50,000 ते 2.5 लाख रुपये भरपाई। खड्ड्यांना कंत्राटदार अधिकारी जबाबदार, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। आणि सोन्याच्या दरात पुन्हा वाढ। सोनं तब्बल 1,30,000 तर चांदी प्रति किलो 1,91,000